the great happiness. समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मा मुनिराजस्य सुनन्तु सर्गमोक्षदम् धम्मा सवनकालो अयं भदन्ता धम्मा सवनकालो अयं भदन्ता धम्मा सवनकालो अयं भदन्ता नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से। 3 वेळा साधू साधू म्हणावे. साधू 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 साधू. संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्यागामुळे आपल्याला जो हा महान असा बुद्ध धर्म मिळाला आणि आज हे एवढं मोठं वैभव प्राप्त झालं असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी आनंद बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये कुंभार पिंपळगाव या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाच्या समारोपा प्रसंगी मंचावरती उपस्थित असलेले कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेतील सर्व सन्माननीय पदाधिकारी बुद्ध विहारातील महिला मंडळ आणि सर्व उपस्थित गण आमचे धम्मसेवक आयुष्मान श्रद्धावान धम्म उपासक कपिल सातदिवे साहेब आज ज्यांच्यामुळे आम्हाला इथे येण्याची संधी प्राप्त झाली आणि तुम्हा सर्वांना हे धम्मामृत धम्मदान देण्याची संधी उपलब्ध झाली असे धम्म उपासक आयुष्मान श्रद्धावान राजकुमार जी खरात साहेब आणि सर्व आयोजक मंडळी संयोजक मंडळी प्रथमतः तुम्हा सर्वांचं मी कौतुक करतो. या गावामध्ये आताच माजलगावच्या सन्माननीय साळवे साहेबांनी सांगितलं की धम्म परिषदेचा माहोल इथे तयार झालेला आहे आणि त्याचं सर्वस्वी श्रेय खरोखरच खरात साहेबांना जाते आहे. या दुर्गम्य दुर्लक्षित अशा खेड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथाचं त्यांनी वाचन केलं. त्यामुळे प्रथमतः आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये खरात साहेबांचं स्वागत करावं.
ही एक मोठी उपलब्धी आहे की आपण बुद्ध विहारामध्ये येत राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. बुद्ध धम्माची दीक्षा 14 ऑक्टोबर 1956 रोजी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीवर नवदीक्षितांच्यासाठी एक ऐतिहासिक भाषण झाले. ते भाषण लिखित स्वरूपात आजही उपलब्ध आहे. त्या भाषणाचा एक गोषवारा, एक सारांश असा होता. बाबासाहेब म्हणाले, मी जो हा बौद्ध धम्म आपल्याला देतो आहे, दिला आहे, याला गळ्यात मडकं अडकून घेतल्यासारखं कुणीही समजू नये. तर बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे भाषण दिलं आहे त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी आपल्याकडून एक नवदीक्षित बौद्ध समाज म्हणून काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. बाबासाहेब म्हणाले, मला भारत बौद्धमय बनवायचा. हे अनेक वेळा तुम्ही भाषणातून ऐकलेलं असेल, प्रवचनांमधून ऐकलं असेल, पुस्तकांमधून वाचलं असेल, भारत बौद्धमय करायचा. खरं तर बाबासाहेबांनी कागदोपत्री या देशाला संविधानाच्या माध्यमातून बुद्ध धर्माची ऑलरेडी दीक्षा दिलेली होती. 1950 ला भारतीय संविधान लागू झालं. पंचशिलेचे जो कोण उल्लंघन करेल त्याला कायदेशीररित्या गुन्हेगार ठरवून तशी शिक्षा दिली जाते. भगवान बुद्धांचं 2500 वर्षांपूर्वीचं पंचशील बाबासाहेबांनी संविधानात तरतूद करून टाकलं. जो कोण हिंसा करेल तो गुन्हेगार ठरेल आणि त्याला शिक्षा होईल. जो कोण चोरी करेल तो गुन्हेगार ठरेल आणि त्याला शिक्षा होईल. जो कोण बलात्कार करेल, व्यभिचार करेल तो गुन्हेगार ठरेल, त्याला शिक्षा होईल. जो कोण खोटी साक्ष देईल, शिवीगाळ करेल, कठोर बोलेल, मारामारीची भाषा करेल तो गुन्हेगार ठरेल आणि त्याला शिक्षा होईल. जो कोण ओपनली दारू पिऊन भांडण करेल किंवा दारू विक्रीचा व्यवसाय, अवैध व्यवसाय करेल, गांजाचा व्यवसाय करेल किंवा गांजा पिणार, मादक पदार्थांचं सेवन करणारा सुद्धा गुन्हेगार ठरतो आहे आपल्या देशामध्ये आणि त्याला शिक्षा होते. बाबासाहेबांनी संविधानामध्ये पंचशील टाकलेलं आहे. गरज आहे ती आपल्याला आचरणात आणण्याची. बाबासाहेबांनी तर संविधानामध्ये बुद्धाचा नियम सांगितला, बुद्धाचं तत्व सांगितलं. या देशावरती अशोक चक्र टाकलं, या तिरंग्यावरती या देशातल्या आपल्या मुद्रेवरती सिंहाची राजमुद्रा टाकली, अशोक चक्र टाकलं, सत्यमेव जयते बाबासाहेबांनी टाकलं. हे सगळं तर बाबासाहेबांनी केलं आहे. पण ज्यांच्यामुळे आपण गाण्यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकत असता, खातो तो घास आणि घेतो तो श्वास, हा बाबासाहेबांच्यामुळे आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. गाणं म्हणायला आणि ऐकायला फार बरं वाटतं, पण खरोखर त्याविषयी विचार करणे आणि विचार करून बाबासाहेबांच्या बद्दल कृतज्ञ राहून, प्रामाणिक राहून, मी बुद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही, या प्रतिज्ञेची सदैव आठवण ठेवून आपण बुद्ध धर्माचं आचरण केलं पाहिजे. 22 प्रतिज्ञांमध्ये सुरुवातीच्या प्रतिज्ञा जरी ईश्वराला, देवाला विरोध करणाऱ्या आहेत, त्यानंतर मात्र बाबासाहेब पंचशील सुद्धा 22 प्रतिज्ञेमध्ये टाकतात. मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी दारू पिणार नाही, असं सुद्धा 22 प्रतिज्ञेमध्ये आहे. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचं पालन करेल, असं सुद्धा 22 प्रतिज्ञांमध्ये आहे. सर्व प्राणी मात्र समान आहे असे मी मानतो, असं सुद्धा 22 प्रतिज्ञांमध्ये आहे. मी सर्व प्राणी मात्रांचं लालन पालन करेल, असं सुद्धा 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे. आणि आज माझा नवा जन्म होत आहे, इतपर मी बुद्ध धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन, असं सुद्धा 22 प्रतिज्ञांमध्ये सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा नाही आहे की 22 प्रतिज्ञा फक्त देवाला आणि ईश्वरालाच विरोध करणाऱ्या आहेत. 22 प्रतिज्ञा बुद्ध धर्माचं आचरण करण्यासाठीच्या म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय. 2 विभागामध्ये मोडलेल्या आहेत बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा. काय करायचं नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. 22 प्रतिज्ञा 2 अर्थाने सांगितल्यात बाबासाहेबांनी. काय करायला नाही पाहिजे हे सुरुवातीला सांगितलंय आणि काय करायला पाहिजे हे नंतर बाबासाहेबांनी सांगितलंय. बुद्धाचा धर्म सुद्धा भगवान बुद्धांनी 2 अंगांनी शिकवलेला आहे. तुम्ही कोणतंही प्रवचन घ्या, भगवान बुद्धांचं 2 अंगांनी शिकवलंय भगवान बुद्धांनी. बुद्ध वंदना करत असताना आपण
सरते शेवटी एक धम्मपालन गाथा म्हणून घेत असतो. कुणाला तुम्हाला वंदना पाठ असेल तर त्या धम्मपालन गाथेमध्ये आपण काय म्हणत असतो? सब पापस करणं कुशल उपसंपदा सचित परियोगपानं येतं बुद्धान सहसनं. हे म्हणत असतो, हे म्हणत असतं की नाही वंदनेच्या वेळेला? याचा काय अर्थ होतो माहिती? सब पापस अकरणं म्हणजे करू नये. काय करू नये? सब पापस, कोणत्याही प्रकारचं किंवा सर्व प्रकारचं पाप कर्म करू नये. हे भगवंताचं वचन आहे. सर्व प्रकारचं पाप कर्म म्हणजे कोणत्याही प्रकारचं पाप कर्म करू नये. कुशलस्य उपसंपदा, कुशलस्य उपसंपदा म्हणजे कुशल कर्म सदैव करत राहावं. कुशल कर्म सदैव करत राहावं. सचित परियोगपानं, सचित म्हणजे हे स्वतःचं चित्त, ज्याला तुम्ही हृदय म्हणता, मन म्हणता. सचित परियोगपानं म्हणजे परिशुद्ध. आपल्या मनाला परिशुद्ध बनवलं पाहिजे, निर्मळ बनवलं पाहिजे, शुद्ध ठेवलं पाहिजे. येतं बुद्धान शासनं म्हणजे हेच बुद्धाचं शासन आहे. अर्थात हाच बुद्धाचा धम्म आहे. कोणत्याही प्रकारचं पाप कर्म करू नका. नेहमी सदैव कुशल कर्म करा. त्यासाठी स्वतःच्या चित्ताला निर्मळ ठेवा, मनाला निर्मळ ठेवा, शुद्ध ठेवा. हेच बुद्धाचं शासन आहे. याच्यात सुरुवातीला सांगितलं की पाप कर्म करू नये, तर काय करावं? कुशल कर्म करावं. असा दोन अंगाने भगवान बुद्धांनी धम्म सांगितलेला आहे. एक करणीय आणि दुसरा अकरणीय. धम्म दोन प्रकारे सांगितलेला आहे. एक अकरणीय आणि दुसरा करणीय. काय नाही करायचं आहे हे सांगितलं की हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका, चुगली करू नका, व्यर्थ बडबड करू नका, शिवीगाळ करू नका, कठोर वाणी वापरू नका, दारू, गांजा, बिडी, तंबाखू इत्यादी मादक द्रव्यांचं सेवन करू नका. हे सांगितलं. तर काय करा म्हणून सांगितलं भगवंताने? काय करा म्हणून सांगितलं? भगवान बुद्धाने सांगितलं दान, शील आणि समाधी. काय करायला सांगितलंय? दान पुण्य करायला सांगितलंय. दान पुण्य म्हणजे काय? आपल्याकडे आपल्या मालकी हक्काचं मेहनतीतून अर्थात सम्यक आजीविकेतून मिळवलेलं जे जे म्हणून काही आहे, ज्याच्यावर आपला मालकी हक्क आहे, आपण मेहनतीतून मिळवले, घाम गाळून मिळवलंय, कष्टाने मिळवलंय, असं जे जे म्हणून काही आपल्याकडे आहे त्यातला काही ना काही भाग निस्वार्थपणे, निरपेक्षपणे इतरांच्या हितासाठी म्हणून दान दिला पाहिजे, असं भगवंताचं वचन आहे. कारण या जगामध्ये आपल्यासह असे अनेक पशु पक्षी जीव मनुष्य प्राणी आहेत की ज्यांना आपली गरज आहे. अनेक लोक अशी आहेत की ज्यांना वस्त्र नाही आहे. अनेक लोक असे आहेत की औषधाविना मरतात. अनेक लोक अशी आहेत की ज्यांना घर नाही आहे. अनेक लोक अशी आहेत की ज्यांना आईचं प्रेम नाही मिळत. अनेक लोक असे आहेत की ज्यांना पित्याचं छत्र नाही आहे. अनेक लोक आहेत की ज्यांना भाऊ नाही आहे. अनेक लोक असे आहेत की ज्यांना बहीण नाही आहे. अनेक लोक असे आहेत की ज्यांना कोणीच नाही आहे. तर भगवान म्हणाले आपण त्यांचे बनलो पाहिजे. रक्ताच्या नात्यात सगळेच बनतात, पण ज्यांना कोणीच नाही त्यांचे आपण बनलो पाहिजे. त्यांना आईचं प्रेम दिलं पाहिजे, त्यांना बहिणीचं प्रेम दिलं पाहिजे, त्यांना भावाचं प्रेम दिलं पाहिजे, त्यांना पित्याचं प्रेम दिलं पाहिजे, त्यांना सेवकाचं प्रेम दिलं पाहिजे. हे भगवान बुद्धांचं वचन आहे. म्हणून दान पुण्य सदैव करत राहावं. कारण संत वचन आहे येसी नागडा आणि जासी उघडा. येताना आईच्या उदरातून प्रवेश केल्याबरोबर ना हातात सोन्याची चांदीची अंगठी असते, ना मनगटामध्ये कोणती बाळी, ना कोणता काळा दोरा हातात, ना कोणता गळ्यात, ना कोणता पायात, ना कानातले, ना नाकातले, ना गळ्यातले, ना कोणतं काय आपल्या सोबत. येताना काही घेऊन येत नाही. आणि भगवान म्हणतात जाताना सुद्धा सरणावर टाकल्यावर सरणावर टाकायला नेताना जर एखादी महिला असेल, फार धर्मान असेल आणि ती लय संत दागदागिने घालणारी असेल तर हळूच एखादी म्हातारी आई येते
दाटू मोठूच रडत रडत तिथे आणि चाफलते माय लय चांगली होती, माय लय चांगली होती. आणि ती काय चेक करते? लोकांचं प्रेम कशावर आहे ते पहा. भगवंताने हे सांगितलं, म्हणून सरणावून देण्याच्या अगोदर याच्या गळ्यात, हातात, नाकात, कानात काही राहिले नाही बाकी. खिशात काही पैसे बिशे आहे का? जुने कपडे असेल तर काढून ठेवा, नवीन टाका. कारण जुन्या कपड्यात काही असेल तर म्हणून नवीन कपडे टाका. काही सोबत येत नाही असं भगवंताचं वचन आहे. त्यामुळे इथे जे जे म्हणून कमावलं आहे ते खरंच सोबत कोणाच्या येत नाही. त्यामुळे जिवंत असताना कोणाच्या तरी कामी पडावं, आपलं पुण्य व्हावं, सत्कर्म व्हावं, इतरांच्या प्रती सद्भावना वाढावी, त्यायोगे आपल्या जीवनामध्ये सुख शांती नांदावी. म्हणून भगवंतानं हा गुण सांगितलेला आहे, करणीय दान पुण्य करत राहावं, नेहमी करिता दान पुण्य करत राहावं. म्हणून तर भगवंताच्या काळात उदाहरण या ग्रंथातून तुम्ही ऐकले असतील. 9 करोड लिलाव लागला मिगार माता विशाखेच्या हाराचा. त्या काळामध्ये 3 स्त्रियांना हार होते, त्यापैकी एक विशाखा मिगार माता होती. विहारामध्ये चुकून तो हात ठेवला गेला आणि चुकून त्याला भंतेजींचा हात लागला ठेवून देण्यासाठी, म्हणून तर तो मी घेणार नाही, भगवान मला दान करायचं आहे असं विशाखा मिगार मातेने भगवंताला सांगितलं. भगवान म्हणाले, सोनं चांदी माणिक मोती हे जे काही असतात ते आम्ही स्वीकारत नाही, आम्ही संन्यासी आहोत, परिव्राजक आहोत, आम्हाला त्याची गरज नाही आहे. पण त्या विशाखा मिगार मातेने आग्रह केल्यामुळे पर्याय सांगा म्हणून म्हटल्यानंतर भगवंताने तिला सांगितलं की याचा लिलाव लाव या हाराचा. याचे जे काही पैसे येतील त्या पैशामध्ये विहार बांधून तू संघाला दान देऊ शकते. त्या हाराचा लिलाव लावण्यात आला. त्या काळामध्ये 9 करोड रुपयाचं बौद्ध साहित्यात वर्णन आहे. 9 करोड रुपये त्याची किंमत आली. आणि श्रावस्ती नगरामध्ये अनाथ पिंडकाने दिलेल्या 53 करोड रुपयाच्या थोड्या अंतरावरती विशाखाचा पूर्वाराम नावाचा विहार त्याने तयार केला आणि पाणी सोडून भगवंताच्या भिक्खू संघाला तो दान दिला. त्याला म्हणतात दान. आज म्हणता का नाही तुम्ही, पाणी सोडले मी त्या पैशावर, ही जी मन आहे ना बोलताना म्हणता ना तुम्ही. समजा कोणी पैसे देत नसेल परत काय म्हणता तुम्ही? काय म्हणता? पाणी सोडलं, पाणी सोडलं म्हणतात. याचा काय अर्थ होते? पाणी सोडण्याची ही पद्धत ही आहे. ही पाणी सोडण्याची पद्धत भगवंताच्या काळातली आहे. जेव्हा अनाथ पिंडकाने 54 करोड रुपयाचा विहार भगवान बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान दिला, त्या काळामध्ये सोन्याचे पैसे जमिनीवर अंतरले. जेत राजकुमाराकडून जागा घेतली, बिलकुल त्या जागेला ना आपलं नाव गेलं ना गाव. भगवंताला सन्मानपूर्वक निमंत्रित केलं, सगळ्या राजे लोकांना सन्मानपूर्वक निमंत्रित केलं, सगळ्यांना कपडे लत्ते जेवण खावण दिलं, संघाचा सन्मान केला, संघाला चिवर दान दिलं, संघाला भोजन दान दिलं, भगवंताचा उपदेश ठेवला आणि एका पात्रामध्ये पाणी घेतलं आणि ते पाणी असं हातावरून सोडून देण्याची पद्धत आहे. काय त्याचा अर्थ आहे माहिती आहे तुम्हाला? पाणी सोडण्याचा जलदान विधीच्या निमित्ताने सुद्धा पाणी सोडत असतात, तर त्याच्यात काय अंधश्रद्धा नाहीये, त्याच्यात पालीतली गाथा आहे. हे चढावरचं पाणी जसं उताराकडे जातं आणि ते उताराकडे गेलेले पाणी पुन्हा परत येऊ शकत नाही, त्या प्रकारे माझं हे दान, याच्याकडून मी कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही की मी दिलं मी दिलं मी दिलं. आपल्या इकडे गणित मात्र याच्या उलटा असतं. 10 रुपये दिले की सगळ्यांनी माझ्याकडे पाहावं आणि याच्यात माझं नाव पुकारावं आणि गोंधळ असेल तर अजून एकदा पुकारावं. ही एवढी शुद्ध अपेक्षा आपण ठेवून जीवन जगतो, म्हणजे आपण किती एकदम खालीच आहोत अजून. याच्यावरून आपण समजून घेतलं पाहिजे हे खरं आहे की खोटं आहे, खरं आहे की खोटं. पैसे देवा ते गुपित कधीच नसतात आपल्याकडे. फार अपवादात्मक आमच्याकडे उपासक मंडळी आहे की जे बिलकुल नावाची कशाची अपेक्षा करत नाही, कोणत्याही प्रकारचा अहंकार आणि स्वार्थ त्यांच्याकडे नसतो, असे लोक फार कमी आहे. म्हणून मी तुम्हाला अनाथ पिंडकाचं उदाहरण सांगितलं की बिलकुल त्याच्यावर नाव नाही, पण भगवंतानं तरी सुद्धा जेवढे उपदेश त्या श्रावस्ती नगरात राहून केले, त्या प्रत्येक उपदेशामध्ये सुत्त पिटक जे आहे, विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक, सुत्त पिटकातील बहुतांश उपदेशाच्या सुरुवातीला मी जे मगाशी तुम्हाला बोलून दाखवलं, एवं मे सूतं एकं समयं भगवा सावत्थ्य विहरति जेतवने अनाथ पिंडिकस आरामे, असं बहुतांश सुत्ताच्या भगवंताच्या उपदेशाच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे.
पण अनाथ पिंडकाने मात्र असं विहाराला नाव देवावं, तिथं अशी सुवर्ण अक्षरात माझ्या नावाची, माझ्या मायेच्या नावाची, वडिलाच्या नावाची पाटी लिहावी आणि साऱ्या कुटुंबाचे नाव लिहावे, असं बिलकुल नाही आहे. भगवंतानं दान जे सांगितलंय ना, हा दान सद्गुण सांगितलाय, करणीय सांगितलं ते दान. त्या दानामध्ये उद्देश असला पाहिजे दुसऱ्याचं हित व्हावं, हा उद्देश अजिबात नसावा की माझं नाव व्हावं, माझ्या नावाचा गौरव व्हावा. विशाखाने सुद्धा पूर्वाराम नावाचा विहार बांधून दिला, पाणी सोडलं त्याच्यावरती, पुन्हा फिरून बौद्ध साहित्यात असं वर्णन आहे, जेव्हा अनाथ पिंडकाने 54 करोड रुपये खर्चून विहार बांधून दिला ना दान, त्याने आयुष्यामध्ये एकाही व्यक्तीकडे असं बोलून दाखवलं नाही की मी अजिबात नाही. त्याला दान म्हणतात. भगवंताने याचं वर्णन केलेलं आहे. विशाखाने एकाही महिलेकडे किंवा कुणाकडे सुद्धा अजिबात ब्रश सुद्धा नाही काढला की माझ्या गळ्यातला 9 करोड रुपयाचा हार माझा, तो त्याचा लिलाव लावला, त्याचे 9 करोड रुपये आले आणि हे पहा जो 7 मजली विहार बांधला तो मी दिला. अजिबात नाही. भगवान म्हणाले धम्म भावना महत्वाची असते, चेतनेचं कर्म बनत असते. बौद्ध साहित्यात सांगितलं भगवंताने चेतना कर्म करोति, चेतनेचं कर्म बनते. भावना जरी केली त्याचं कर्म बनत असतं. भावना हे जे मन आहे, या मनात भावना जरी केली त्या भावनेचं कर्म बनत असते. भगवान बुद्ध म्हणाले, म्हणून तुम्हाला हे साधू साधू जे म्हणायला सांगतात ना, कोणी दान दिल्यावर म्हणा साधू साधू, त्याचा काय अर्थ होतो माहितीये? साधूचा अर्थ आपण अनुमोदन करत आहोत, याचं अनुमोदन, प्रसन्न चित्ताने अनुमोदन करत आहोत की कोणीतरी फार मोठं पुण्य कर्म केलाय आणि त्याला मी अनुमोदन घेत आहे, खूप चांगलं कर्म केलंय, खूप चांगलं कर्म केलंय, खूप चांगलं कर्म केलंय. नाही तर कोणतं काहीतरी दिलं, खरंच काय काय त्याने ग्रंथ वाचला, त्याचं काय काय. हे नाकमोडीच्या जे आपले नाकमोडीचं जे काही बोलणं असते, हे एकदम शूद्र माणसाचं बोलणं आणि विचार करणं. शूद्र समजतं तुम्हाला? बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला हु आर शूद्रा इंग्रजीमध्ये, म्हणजे शूद्र पूर्वी कोण होते? शूद्र म्हणजे क्षुल्लक. शूद्र शब्दाचा काय अर्थ माहिती? शूद्र म्हणजे क्षुल्लक. क्षुल्लक म्हणजे काय? विशेष संपदा. क्षुल्लक म्हणजे काहीच नाही, नथिंग. आपण शूद्र विचाराचे नसलो पाहिजे, आपण ब्रॉड माइंडेड असलो पाहिजे, मोठ्या मनाचे असलो पाहिजे, हे भगवंताने सांगितलेलं आहे. आणि म्हणून दान पुण्य सदैव करत राहणे हे भगवंताचं करणीय तत्व आहे. दान पुण्य करावं. दुसरं एक तत्व सांगितलं, सुखी जीवन जगणाऱ्या माणसांच्याकडे हे 3 तत्व असतात आणि असायला पाहिजे, असा भगवंताचा उपदेश आहे. दुसरं तत्व कोणतं? पहिलं तत्व समजलं तुम्हाला, दान. दुसरं तत्व आहे सील. सीले पथाय नरो. सील हे महत्वाचं आहे. सील म्हणजे काय? सदाचार, नैतिक धर्म. आपल्यामुळे कुणाचंही नुकसान कधीही होणार नाही, आपल्यामुळे कुणाच्याही डोळ्यात कधी अश्रू येणार नाही, आपल्यामुळे कुणाच्या तरी डोळ्यामध्ये आलेले अश्रू आपल्यामुळे ते पुसल्या जातील, अनेकांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे हास्य फुलेल, त्याला पुण्यकर्म म्हणतात. अर्थातच कुशल कर्म करणे, सदैव कुशल कर्म करणे, त्याला पुण्यकर्म म्हणतात. भगवान बुद्धाने सील पालन करण्यासाठी सांगितलंय. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही पंचशील पालन केलं पाहिजे आणि आठवड्यातून 1 दिवस तुम्ही उपवासाचं पालन केलं पाहिजे. भगवान म्हणतात ज्या घरामध्ये सुसंस्कार पाहिजे असतात, ज्यांना अशी अपेक्षा आहे की आपली मुलं सुसंस्कारित बनावीत, त्यांनी आठवड्यातून 1 दिवस अर्थात पौर्णिमा, अमावस्या, शुक्ल पक्षाची अष्टमी आणि कृष्ण पक्षाची अष्टमी जे 4 दिवस असतात महिन्यातून, या 4 दिवशी उपवासाचं पालन केलं पाहिजे. त्या दिवशी विहारात गेलो पाहिजे, गुडघ्यावरती बसून पांढऱ्या कपड्यांमध्ये भगवंताला अशी वंदना केली पाहिजे, अष्टशील म्हटलं पाहिजे. त्या अगोदर त्रिसरण म्हटलं पाहिजे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि तृतीयंपि, आणि अष्टशील म्हटलं पाहिजे. अष्टशील त्या दिवशी असते, उपवास दिवस त्या दिवशी असते, ज्या दिवशी सकाळी उजाडल्यावर आपल्या तळहातावरच्या रेषा दिसतायत, तेव्हा जर पौर्णिमा सुरू असेल त्या दिवशी उपवासाचा दिवस असते. पौर्णिमेचं कन्फ्युजन आहे लोकांमध्ये, बऱ्याच पौर्णिमेचं कन्फ्युजन आहे बघा बऱ्याच लोकांमध्ये.
लोकांना वाटतं ज्या दिवशी पौर्णिमा सुरू झाली आहे, आता ही काल परवाची जी पौर्णिमा होती ना, 31 तारखेची पौर्णिमा होती ना, ती 30 तारखेला सुरू झाली होती. माहिती आहे तुम्हाला? ध्यानावर कोण असेल त्यांना माहित असेल, म्हणजे पौर्णिमेचं ध्यान ज्यांना असेल, बा पौर्णिमा आहे तर उपवास असते असं, त्याच्यासाठी ध्यानावर म्हणतो मी त्या अर्थाने. तर पौर्णिमा ज्या दिवशी सुरू झाली आहे, जर कधी सकाळी 8 वाजता सुरू झाली आज, तर त्या दिवशीची पौर्णिमा सांगितलेली नाही, उपवासाची पौर्णिमा. ज्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जेव्हा उजेड पडतो ना, तेव्हा आपल्या डोळ्याने जर झाडाची पानं दिसत असतील आणि हातावरच्या रेषा सुस्पष्ट दिसत असतील, त्या वेळी जर पौर्णिमा सुरू असेल तर तो उपवासाचा दिवस असतो. समजतो मी काय म्हणतो? उपवासाचा दिवस सांगितला भगवंताने, की दिवस निघाल्यानंतर जर पौर्णिमा सुरू झाली तर तो पौर्णिमेचा उपवासाचा दिवस सांगितला नाहीये. तर ज्या दिवशी सकाळी सकाळी पौर्णिमा सुरू असेल, जरी ती दुपारून संपत असेल तो विषय नाही आहे, सकाळची सुरुवात जर पौर्णिमेने झाली आहे तर तो उपवासाचा दिवस आहे. म्हणून अस्पर्शील उपवासाचं प्रत्येक आठवड्यातून एक दिवस आपण आचरण केलं पाहिजे.